करून घ्यायचं काहीच कारण नाही. पण तुमची खासदार जात असताना तिथे किमान आदित्य ठाकरेंनी दिल्लीत असायला हवं होतं, हे आम्ही तर नंतर विचारतोय हा प्रश्न, पण हे आधी भास्कर जाधवांनी म्हटलं आणि हे तुमच्या पक्षातल्या अनेक लोकांना वाटलं. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. कुठेतरी ही एक तरुण पिढी म्हणून आदित्य ठाकरेंनी किमान तिथं लीडिंग फ्रॉम द फ्रंट करायला हवं होतं, अशी वाटणारी जी मंडळी आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, हे तुमचं संघटनात्मक म्हणून हे म्हणणं बरोबर आहे, किंवा भास्करदादांचं सुद्धा म्हणणं बरोबर आहे, की जर दिल्लीत सगळ्या घडामोडी होत आहेत तर दिल्लीत कोणीतरी असणं गरजेचं होतं. अर्थात दिल्लीचं काम जे रोज बघतात, आमच्या संसदीय आणि आमच्या कायदेशीर सुद्धा बाबी जे रोज स्वतः हाताळतात, असे अनिल भाऊ दिल्लीत होते. संसदीय गटनेते असणारे अरविंद भाई दिल्लीत होते. तिसरे खासदार आमचे संजय राऊतजी, ते पण दिल्लीत होते. ठीक आहे, 3 जण होते. याच्या उपर आदित्यजींनी सुद्धा दिल्लीत असलं पाहिजे असं जे भास्कर दादांना वाटतं, ते पण काही फार गैर आहे असं नाही. ते मलाही वाटणं स्वाभाविक आहे, किंबहुना मलाही ते तसंच वाटतं की त्यांनी तिकडे असायला हवं होतं. पण तरीही ते इथे होते. पण त्यांच्या इथे असण्याची कारणं जेव्हा नंतर समजून घेतली तेव्हा ती लक्षात आली की ते का इथे होते. तर याच्यातले काही खासदार इथेच होते. उदाहरणार्थ ओमराजे इथेच होते, किंवा संजय दिना इथेच होते. ते रात्रीच्या अंधारात गेले, सही केली आणि पुन्हा परत आले. तर तिथल्या खासदारांच्या बद्दल ते तिथे बोलतील आणि इथल्या खासदारांना इथे बोलता येईल का, इथे कन्व्हिन्स करता येईल का. अर्थात हे सगळे ऑलरेडी शिंदेसोबत जाण्यासाठी फुल्ली कन्व्हिन्स्ड होते. त्यांना पुन्हा रिकन्व्हिन्स करणं वगैरे हा काही प्रकारच नव्हता. त्यामुळे ती भाबडी आशा बाळगणं सुद्धा व्यर्थ होतं, हेही तितकंच खरं. पण तरीही किंवा आपण हा प्रयत्नच केला नाही असं वाटायला नको. त्यामुळे काही लोक तिकडे प्रयत्न करत होते, तर त्याच वेळेला काही लोक इथे प्रयत्न करत होते, इतकंच काय ते. आता खरं तर आपण शेवटाकडे येऊया या मुलाखतीच्या, आणि मी तुम्हाला आता ह्याला आपण रॅपिड फायर म्हणूया. आणि त्यामुळे रॅपिड फायर मध्ये आपल्याला अगदी हो किंवा नाही किंवा असं उत्तर द्यायचं आहे. सुषमाताई, शिवसेनेत प्रवेश करताना काही तुमचे आडाखे असतील, ते खरे ठरले का, हो की नाही? नाही. पक्ष रिकामा होणं हे तुम्हाला संकट वाटतं की संधी? व्यक्ती म्हणून संधी असेल, पण संधी जर समूह मोठा झाला तर व्यक्ती मोठी होते. माझ्या समूहाचं जिथे नुकसान होतंय तिथे माझ्या वैयक्तिक फायद्याचं काय बघणार. भाजपशी जुळवून घेताना आज ठाकरे दिसतात किंवा असं वाटतंय, असं एक समोर चित्र येत आहे. आता ठाकरेंनी जर भाजपाबरोबर जाण्याचं ठरवलं, जर निर्णय घेतला, तर तुम्ही बरोबर थांबणार की दुसरा पक्ष पकडणार? या प्रश्नाचं उत्तर एबीपीच्या कट्ट्यावर दिलंय, 3 वर्ष आधी दिलंय. आणि तेव्हाही सांगितलं होतं की सगळ्यात आधी ते एबीपीला सांगेन. अशी कधी परिस्थिती आली तर परत एकदा सांगते, ते एबीपीला सांगेन. बरं, मग आता ना आपण ती काय परिस्थिती ना, आपण एक व्हिडिओ पाहूया. म्हणजे आज तुम्ही ठरवलं नाही माझी पूर्ण शाळा घ्यायची? नाही नाही नाही, काय तुम्ही ना, तुम्हाला कधीच उत्तर सुचत नाही असं होत नाही सुषमाताई, त्यामुळे तुम्ही आज धर्मसंकटात टाकताय मला. आणि माझ्यासाठी थांबले. भेट काय, ते तुमच्याकडे बोलत होते मग मी आलो, असं नको. आणि आता तुम्ही उद्या बोलाल की त्याला पण मी बीजेपीत घेतोय, आता ते तेवढंच राहिलंय. एक लक्षात घ्या, हिंदुत्व विचार अगर कोणी स्वीकारत असेल तर आम्ही सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहे. हिंदुत्व स्वीकारायला लागेल, आपल्या पाकिस्तानच्या अब्बाला नाकारायला लागेल, त्याला घरी बसवायला लागेल. मस्जिदीवर थोडं प्रेम कमी केलं आणि मंदिरावरचं प्रेम वाढवलं तर त्याला आमच्याकडे स्वागत आहे, काही हरकत नाही. आणि माझ्यासाठी थांबले. मला वाटतं ही गर्दी आहे, जागा कमी आहे, खूप अशा कमी जागेतनं दोघं पास होत आहेत. समोर कुठलाही माणूस दिसला तर एकमेकांना स्मित हास्य करणं हे फार स्वाभाविक आहे. परंतु आपण जर त्याला खूप कमी गतीने जरी बघितलं तरी लक्षात येईल की हस्तांदोलनासाठी जो हात पुढे केला तो हस्तांदोलित झालेला नाहीये, अजून मनं जुळलेली नाहीत. असंच तुम्ही
आपला आवाज कुठे असावा असं तुम्हाला वाटतं? विधानसभा, विधान परिषद, लोकसभा की राज्यसभा? ताई, माझं व्यक्ती म्हणून नाही. हं, मी गेली 15-20 वर्ष हं, चेहरा नसलेल्या ज्या भटक्या विमुक्तांच्यासाठी काम करते, हं. त्यांच्यातला एकही माणूस आजपर्यंत संसदीय राजकारणात पोचला नाही. हं. तेव्हा अगदी ठामपणे तो आवाज संसदेत असला पाहिजे. जर खरंच या बिनचेहऱ्याच्या माणसांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी काम करायचं असेल तर तो आवाज संसदेत असला पाहिजे. म्हणजे ऑल माय बेस्ट विशेस टू यू. मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारते. सुषमा अंधारेला कुठली सुषमा आवडते? राजकारणातली सुषमा, कवयित्री, लेखिका सुषमा की चळवळीतील कोणाशीही बांधिलकी नसलेली सुषमा? मला कब्बूची आई असलेली सुषमा फार आवडते. कारण जगातली प्रत्येक कृती, त्याची कार्यप्रेरणा ही माझी लेक आहे. आणि मी वारंवार म्हणते की मी कुणालाही ॲन्सरेबल नाही, पण माझ्या लेकीच्या नजरेत मला कधीही माझं नजर झुकवची वेळ येता कामा नये. तिच्यासमोर एक आयडियल मदरच असली पाहिजे. सो मी तिला ॲन्सरेबल आहे आणि मला तिची आई म्हणून ओळख असणं हे सगळ्यात मोठी ओळख असेल माझ्यासाठी. खूप सुंदर उत्तर होतं हे सुषमाताई. तुम्ही वेळ काढलात, पुण्याहून आलात खास कॉफी विथ कौशिकसाठी. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.